दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. सर्वात सुंदर, सर्वात पावन तुझा येशू नाम. तन्मय भाग्यवान तुझा येशू नाम. सर्वात सुंदर, सर्वात पावन तुझा येशू नाम. तन्मय भाग्यवान तुझा येशू नाम. मनी सदा मी जपत राहू तुझे सुंदर नाम. सुंदर नाम, सुंदर नाम. ओमी माझ्या दिवी प्रहरी तुझे सुंदर नाम. सुंदर नाम, सुंदर नाम. वेळ लागली मजलाण्याची गाता सुंदर नाम. वेळ लागली मजलाण्याची गाता सुंदर नाम. सर्वात सुंदर, सर्वात पावन तुझा येशू नाम. तन्मय भाग्यवान तुझा येशू नाम. सर्वात सुंदर, सर्वात पावन तुझा येशू नाम. तन्मय भाग्यवान तुझा येशू नाम. आजची ही पवित्र मिसा ख्रिस्तवासी सेलेस्टिन पेरेरा, ख्रिस्तवासी आयरीन पॅट्रिक वाज, ख्रिस्तवासी मॅगदलेन गोन्साल्विस, ख्रिस्तवासी सायमन व मेरी घोसाल, ख्रिस्तवासी आईवडील व भाऊ बहिणी या सर्वांच्या आत्म्यासाठी अर्पण करण्यात येत आहे. नम्रता जॉन्सन कोरिया हिनं चांगलं आरोग्य लाभावं म्हणून माऊलीकडे विनंती. ऑपरेशन व्यवस्थित पार पाडावे म्हणून माऊलीकडे विनंती. देवाचे आणि माऊलीचे आभार मानण्यासाठी क्लिसिया गॉडविन डिसिल्वाच्या वाढदिवसानिमित्तानं देवाचे आभार मानण्यासाठी माऊलीच्या आभारासाठी 2 हेतू, त्याचप्रमाणे सामुदायिक हेतूसाठी ही मिसा अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम
आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वाबरोबर असो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनीनो, पवित्र मरियेच्या जन्मदिवस नोवेनाचा आजचा 3रा दिवस. पहिल्या दिवशी देव शब्दाचं महत्त्व, दुसऱ्या नोवेनाच्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी आपण देव शब्द बायबल समजण्यासाठी प्रभू येशू आपलं अंतःकरण उघडत असतो, याच्यावर मनन चिंतन केलं. आजच्या ह्या नोवेनाच्या 3ऱ्या दिवशी आपण रोजच्या दैनंदिन जीवनात देवाचा शब्द याच्यावर मनन चिंतन करीत आहोत. हे चिंतन करण्यासाठी पवित्र मरिया आपणासाठी तिच्या पुत्राकडे नेहमी मध्यस्थी करत असते. देवाचा शब्द मिस्साबलीमध्ये आपलं नातं अतूट राखत असतो. या बलिदानामध्ये शुद्ध अंतःकरणाने सहभागी होण्यासाठी आपण अधिक पात्र ठरावेत म्हणून आपल्या हातांतून झालेल्या पापांची आठवण करून पश्चातापी अंतःकरणानं परमेश्वर पित्याकडे क्षमादान मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने, हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, सर्व चांगुलपणाचा तू उगम आहेस. आमच्या अंतःकरणात तुझ्याविषयी प्रेम निर्माण कर, आमची श्रद्धा वाढव. तुझी कृपा दृष्टी आम्हावर सतत राहू दे. तो आम्हाला दिलेली वरदानं आमच्यापाशी कायम ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलचे कलेसिकरास पत्र यातून घेतलेले वाचन. कलसे येथील पवित्र जनांना म्हणजे ख्रिस्तातील विश्वास ठेवणाऱ्या बंधूंना देवाचे इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल
आणि बंधू तिमथी ह्यांच्याकडून देव आपला पिता ह्याच्यापासून तुम्हाला कृपा आणि शांती असो. ख्रिस्त येशूमधील तुमचा विश्वास आणि तुमची सर्व पवित्र जनांवरील प्रीती ह्याविषयी ऐकून आम्ही तुम्हासाठी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा स्वर्गात तुम्हासाठी राखून ठेवलेल्या आशामुळे आम्ही सर्वदा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव ह्याची उपकारस्तुती करतो. या आशेविषयी तुम्ही सुवार्त्याच्या सत्यवचनाच्या पूर्वी ऐकले. सुवार्ता तुम्हाकडे येऊन पोहोचली आहे. तुम्ही देवाच्या कृपेविषयी ऐकले आणि खरेपणाने तिची माहिती करून घेतली. त्या दिवसापासून जशी तुम्हामध्ये तशीच सर्व जगातही ही सुवार्ता फळ देत आणि वृद्धिंगत होत चालली आहे. एफ्रास आमच्या सोबतीचा प्रियदास तुमच्या वतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक, त्याच्यापासून तुम्ही ती कृपा अशीच शिकला. आत्म्याच्या योग्य उद्भवलेल्या तुमच्या प्रीतीविषयी त्यानेच आम्हाला कळवले. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. देवाच्या दयेवर सदा सर्व काळ माझा भरवसा आहे. देवाच्या दयेवर सदा सर्व काळ माझा भरवसा आहे. मी तर देवाच्या घरी हिरवेगार जैतून झाडासारखा असतो. देवाच्या दयेवर सदा सर्व काळ माझा भरवसा आहे. प्रतिसाद. देवाच्या दयेवर सदा सर्व काळ माझा भरवसा आहे. हे तू उघडून आणले आहेस म्हणून मी सर्व काळ तुझे उपकार स्मरण करीन. तुझ्या भक्तासमोर तुझ्या नावाची घोषणा करीन, कारण ते उत्तम आहे. प्रतिसाद. देवाच्या दयेवर सदा सर्व काळ माझा भरवसा आहे. जय घोष. प्रभू आपल्या वचनाला जागतो. त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू सभास्थानातून उठून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनची सासू कडक तापाने पडली होती. तिच्यासाठी त्यांनी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने तिच्यावर ओनवून तापाला दटावली. तेव्हा तिचा ताप निघाला आणि लगेच ती उठून त्याची सेवा करू लागली. सूर्यास्ताच्या वेळी ज्यांची माणसे नाना प्रकारच्या रोगानं पिडलेली होती त्यांनी त्यांना त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यांना बरे केले. तू देवाचा पुत्र आहेस असे ओरडत भूते देखील पुष्कळ माणसातून निघाली. त्याने त्यांना धमकावले
आणि बोलू दिले नाही, कारण तो ख्रिस्त आहे हे त्याला ठाऊक होते. दिवस उगवल्यावर तो निघून रानात गेला. तेव्हा लोकसमुदाय त्याचा शोध करत त्याच्याजवळ आला आणि आपणापासून त्याने जाऊ नये म्हणून ते त्याला अडवत होते. परंतु तो त्यांना म्हणाला, मला इतर गावातही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवले आहे. मग तो यहुद्याच्या सभास्थानामध्ये उपदेश करत फिरला. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रभूला स्तवूया गाऊनिया गान, प्रभूच्या शब्दाला लवोनी मान. अशा आशयाचं गाणं आपण नेहमी उपासनेमध्ये गात असतो. त्याचे पुढील शब्द, देवा तुझे शब्द आमचा प्रकाश, आमचा आनंद, आमचं जीवन, आमचं सर्वस्व. त्या देवाच्या शब्दाला आमचे वंदन. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधू भगिनींनो, हिलेर बेलॉक नावाचा एक सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक होऊन गेला. तो फार विद्वान, हुशार होता. अनेक पुस्तकाचं लिखाण त्याने केलं. त्याच्या घराला लागूनच त्याचं एक भलं मोठं ग्रंथालय, लायब्ररी होती. त्या लायब्ररीमध्ये हजारो पुस्तकं त्याने जमा केलेली होती. एकदा त्याच्या जिवलग मित्राने त्याला विचारलं, मित्रा, जर तुझ्या ग्रंथालयाला आग लागली तर त्या ग्रंथालयामधील कुठलं पुस्तक तू प्रथम वाचवील किंवा बाहेर काढील? हिलेर बेलॉक आपल्या मित्राला तात्काळ म्हणाला, माझ्या ग्रंथालयाला आग लागली तर मी मागचा पुढचा विचार न करता एकच पुस्तक वाचवीन. प्रथम ते म्हणजे बायबल, पवित्र शास्त्र, देवाच्या शब्दाचा अनमोल ठेवा, कारण ते माझ्या दैनंदिन जीवनासाठी पुरेसं आहे. त्या 1000 पुस्तकाचा संग्रह केला होता. तो हा हिलेर बेलॉक ह्याने शेकडो पुस्तकं लिहिली. तो म्हणतो, मी एकच पुस्तक वाचवीन, ते म्हणजे बायबल. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधुभगिनींनो, हे बायबल त्याच्या दैनंदिन जीवनाचा एक बहुमोल ठेवा होता, हे याच्यावरून कळून चुकतं. जगातील सर्व ग्रंथामध्ये सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे कुठला असेल तर बायबल, ज्याचं शेकडो भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे. परंतु काही प्रमाणात दुर्दैवाची गोष्ट अशी की आपल्याजवळ कधीकधी हा बायबलचा ठेवा आपल्या घरामध्ये आपण ठेवत नसतो. बहुतांशी बऱ्याच कुटुंबामध्ये बायबलचं वाचन हे नित्यनियमानं केलं जातं. ही एक चांगली बाब आहे. आज बायबल वाचन आपल्या कुटुंबामध्ये नित्यनियमानं व्हावं, हे
हा एक आत्मपरीक्षणाचा विषय आहे. बायबलचे गाढे अभ्यासक संत जेरोम प्रभू शब्द म्हणजे बायबल वाचल्यानंतर आपल्याला प्रार्थना करावीशी वाटली पाहिजे आणि प्रार्थना करीत असताना पवित्र शास्त्रांतील वाचनाचा आधार आपल्याला अगदी देवाच्या समीप घेऊन जात असतो. संत जेरोम नेहमी म्हणत असत, पवित्र शास्त्राविषयी किंबहुना देवाच्या शब्दाविषयी अज्ञान हे ख्रिस्ताविषयीचं अज्ञान आहे. म्हणूनच प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीनं बायबलचं वाचन नित्यनियमाने करावं अशी शिफारस ख्रिस्त सभा आपल्याला करत आहे. निर्गम ह्या पुस्तकामध्ये आपण वाचलेलं आहे की परमेश्वराने मोशेला आकाशांतून अन्नवृष्टी दिली आणि ते तृप्त झाले. बायबलचा शब्द आपल्याला रोजचं अन्न देत असतो, ते सुद्धा आध्यात्मिक अन्न. ही आध्यात्मिक भूक परमेश्वराचा शब्द आपली भागवत असतो. योहानाच्या 16व्या अध्यायामध्ये 33व्या ओळीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे किंवा वाचायला मिळतं की परमेश्वराने स्वर्गांतून स्वर्गीय भाकर, जीवनाची भाकर दिली. देवशब्दरूपी ही भाकर रोजची रोज आपण पवित्र बलिदानामध्ये प्रभू शब्द ह्या नावाने ऐकत असतो आणि त्याच्यावर चिंतन करत असतो. बायबल या शब्दाचे दोन अर्थ, एक शब्दार्थ आणि दुसरा भावार्थ. बायबलचा शब्दार्थ म्हणजे पुस्तक, पुस्तकाचा संग्रह, जुना करार आणि नवा करार. प्रिय बंधूंनो, आपल्याला ठाऊक असेल किंवा नसेल, जुन्या करारामध्ये 46 पुस्तकं आणि नव्या करारामध्ये 27 पुस्तकांचा समावेश आहे. बायबलमध्ये एकूण 73 पुस्तकांचा संग्रह आहे. दैनंदिन जीवनामध्ये देवाचा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. याविषयी आपण मननचिंतन नवेनाच्या पहिल्या दिवशी केलेलं आहे. बायबल वाचण्यासाठी किंवा ते अनुभवण्यासाठी परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आपलं हृदय उघडत असतो. याच्यावर मननचिंतन आपण कालचा दुसरा नवेना याच्यात केलेला आहे. बायबल आपल्या दैनंदिन जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण हे बायबल आपल्याला रोजची भाकर, आध्यात्मिक भाकर देत असते. प्रबोधनाच्या सुरुवातीलाच मी गायलं, देवा तुझे शब्द आमचा आनंद. होय प्रिय बंधूंनो, देवाचा शब्द आनंद आहे. आपल्याला दाखले अनेक दिलेले आहेत. त्यापैकी त्या बाईची नाणी हरवली, ते सापडल्यानंतर तिने आनंद व्यक्त केला. येशू ख्रिस्ताने एक दाखला सांगितलेला आहे. 99 मेंढरं सुरक्षित असताना एक मेंढरू हरवलं, त्याचा शोध घेतला आणि त्याने आनंद व्यक्त केला. देवाचा शब्द आपला आनंद आहे. देवाचा शब्द आपला प्रकाश आहे. आपण ज्यावेळेला पाप करतो त्यावेळेला अंधकारात चाचपडत असतो, परंतु देवाचा शब्द आपल्याला क्षमादान स्वीकारण्यासाठी कुंसाराद्वारे प्रेरणा देत असतो आणि आपल्या जीवनामध्ये प्रकाश आणत असतो. देवाचा शब्द आपलं जीवन आहे. पाप करून आपण मरणाला कवटाळत असतो, परंतु त्याच्यातून उभारी मिळण्यासाठी त्याचा शब्द आपल्याला जीवन देत असतो. देवाचा शब्द आपलं सर्वस्व आहे.
प्रिय बंधूंनो, आपल्या प्रत्येक अडचणीमध्ये तो आपल्याला उत्तर देत असतो. पवित्र मरियेने देवाचा शब्द आपल्या अंतःकरणामध्ये जपून ठेवला आणि तो योग्य वेळी या जगात देहरूपाने आला. बाळ येशूच्या रूपानं आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ख्रिस्ताची सुवार्ता घोषित केली जाते. आजच्या पहिल्या वाचनामध्ये याचा अंतर्भाव केलेला आहे की देवाची सुवार्ता ही सर्वत्र घोषित करण्यासाठी प्रेषित, प्रापंचिक, धर्मगुरू आणि अनेक लोक कार्यरत आहेत. प्रिय बंधूंनो, प्रभू शब्दाची घोषणा करण्यासाठी आपल्या परमेश्वराने आपल्याला निर्माण केलेलं आहे. त्याचं योग्य प्रतिफळ आपल्याला मिळावं म्हणून आपण दैनंदिन जीवनामध्ये बायबलकडे वळूया. आपल्या कुटुंबामध्ये बायबलची प्रत नसेल किंवा असेल किंवा नवा वाचन ग्रंथ असेल, नवा करार, तर आजच तो शोधूया आणि दररोज प्रभूचा शब्द वाचण्यासाठी पवित्र मरियेकडून प्रेरणा मागूया. वाचायचं असेल तर मी बायबल वाचीन, मनन करायचं असेल तर देवाच्या वचनावर मी मनन करीन आणि जगायचं असेल तर देवाच्या शब्दावर जगेल. मग वेळ न लावता आजच आपण आपल्या कुटुंबातील बायबलची किंवा नवा कराराची प्रत शोधून काढूया, साफसूफ करूया आणि तिची प्रतिष्ठापना करून प्रत्येक दिवशी देवाचा शब्द रोजरीच्या वेळी वाचनाचा निर्धार करूया. देवा तुझे शब्द आमचा प्रकाश, आमचं जीवन, आमचं सर्वस्व आहे. आमेन. प्रिय बंधुभगिनींनो, आपल्या तारणाची रहस्य साजरी करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. परमेश्वराचा आशीर्वाद सर्वांना लाभावा आणि आपल्या विनंत्या त्यांनी मान्य कराव्या म्हणून आपण त्याच्याकडे आपल्या विनंत्या सुपूर्द करूया. प्रतिसाद. प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू या सर्वांना त्यांच्या कार्यामध्ये देवाचे आशीर्वाद लाभावेत आणि त्यांनी परमेश्वराचे प्रेम जगभर घोषित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या देशाचे सर्व नेते यांनी लोकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपणा सर्वांना परमेश्वराचा शब्द हा आपल्या जीवनामध्ये जिवंत व सक्रिय आहे याची जाणीव व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. परमेश्वराने त्याच्या कृपेने पवित्र मरियेला परिपूर्ण शुद्ध असे राखले. तीच कृपा आपणा सर्वांना लाभावी आणि आपले जीवन कृपामय बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वरा, तू आम्हावर नेहमी प्रेम करतो याची आम्हाला जाणीव आहे. या प्रेमाखातर केलेल्या आमच्या सर्व विनंत्या तुझ्या दयेने मान्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. जीवन
बंधू भगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभो, या पवित्र समर्पणाद्वारे तुझा आशीर्वाद आम्हाला दे व आम्हामधील तुझं तारणकार्य पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे योग्य आणि तारणदायक आहे. तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केला. त्याच्याद्वारे तू आम्हाला तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलंस. सर्व सृष्टिमंडळाकडून तुझे आज्ञापालन व्हावे. ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायले जावे. स्वर्गांतील संतांनी तुझे आभार मानावेत, हा तुझा हक्क आहे. म्हणून सर्व दूतगणाबरोबर आम्ही सुद्धा तुझ्या आनंदाने सदा सर्वदा गौरवगीत गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दानावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले. ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे.
हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर व तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास तुम्हाला एकत्र आणलं, पापक्षमेद्वारे पात्र केलंस म्हणून तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासून तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्तात ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सरसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. रोजची भाकर अन्न देणारा देवबाप याला प्रभूच्या शब्दामध्ये आत्मीयतेने हाक मारून म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सरसंकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य असून सदास्प्रद राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. Bye.
जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरूप पहा. त्याच्या भोजनास बोलावलेले आपण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, जीवनाच्या भाकरीने तू आम्हाला नवजीवन देतोस. या भाकरीने तुझ्यावरील आमची भक्ती वाढव आणि जनसेवेद्वारे तुझी सेवा करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणा आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. पवित्र मरियेच्या जन्मदिन नवेनाची प्रार्थना. हे परमेश्वर आमच्या स्वर्गीय बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगलपाठ उगवली. त्याने आम्हाला पापापासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिन उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा. आजारांना आरोग्य लाभावं, दुःखितांचे सांत्वन हवे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूसाठी प्रार्थना करीत आहोत ते सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. इथं आपली विनंती सांगूया. आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. धन्यकुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्ये केली. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदय भरून काढ. आमेन. हे मोत मावले, आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर. हे वेलंकनी माते, आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर. हे नित्य सहायक माते, आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर.
करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.